Friends, we are going to learn a very nice poem 4.1. The name of the poem is The World is Mine. हे विश्व, हे सारं जग माझं आहे. हे विश्व माझं आहे. या ठिकाणी आपल्या वसुदेव कुटुंबकम, सारं विश्व माझं आहे, सारं जग माझं आहे, ही कल्पना आपल्या जर अस्तित्वात आणायची असेल, आपल्या आचरणात आणायची असेल, तर बघा ही कविता खूप सुंदर आहे. ऍक्च्युअली दिस पोएम इज अ मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे स्वगत. डायलॉग माहितीये की नाही? डायलॉग म्हणजे काय? दोन लोकांच्यातलं बोलणं, कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल. आणि इथं कसं आहे? मोनोलॉग आहे. मोनोलॉग म्हणजे काय सांगा सर? एकट्यानेच बोलायचं, दुसरं कोण बोलायचं नाही. मोनोलॉग, स्वगत, स्वतःनं स्वतःशी बोलायचं. इथं कवी लक्षात घ्या, स्वतःशीच बोलायला लागलाय. बरोबर आहे? डायलॉग नाही आहे हा मोनोलॉग आहे, स्वगत आहे. लक्षात घ्या. पहिलं कडवं खूप सुंदर आहे, एका मुलीविषयी आहे. तुम्हाला खूप आवडणार. हा, मुलगी म्हणली की बरं वाटते ना. आणि ती कसली मुलगी? भारी मुलगी आहे. बघा, टुडे, आज, ऑन अ बस, बसमध्ये. मुलांना फार अनुभव असतो. मुलं शाळेला वगैरे बसमधनं जातात ना, आणि मुलगी दिसतीच. मग इथं काय घोटाळा झालाय बघा असा. टुडे, आज, ऑन अ बस, एका बसमध्ये, आय सॉ अ लवली गर्ल. मला एक सुंदर मुलगी दिसली. विथ अ सिल्कन हेअर. तिचे केस कसे होते सांगा? रेशमी केस होते. अगदी बेस्ट. लक्षात घ्या, रेशमी केस होते. रेशमी केस म्हणजे काय? स्मूथ लाईक हेअर. लक्षात घ्या, स्मूथ लाईक सिल्क. सिल्क सारखे, लक्षात घ्या, गुळगुळी छान केस होते. आणि लवली म्हणजे काय सांगा सर? ब्युटिफुल. एक सुंदर मुलगी होती. तिच्याकडे बघून मला असं वाटलं, आय एनव्हीड हर. मला तिचा हेवा वाटला. लक्षात घ्या, आय एम जीलस ऑफ हर. मी तिच्याविषयी जरा जळालो. जळलं माझं. लक्षात घ्या, मला वाटलं काय देखणी पोरगी आहे, मी पण असाच देखणा असतो तर, असं मला वाटलं. लक्षात घ्या. आणि आय एनव्हीड हर, मला लक्षात घ्या तिचा हेवा वाटला. तिच्याविषयी मी जरा जिलस झालो, जळलो थोडासा. शी सीम्ड सो गे. काय ती आनंदी दिसत होती. चेहऱ्यावर काय आनंद. वाह, काय आनंदी चेहरा होता. हॅपी. गे म्हणजे काय सांगा सर? हॅपी. अतिशय आनंदी ती भासत होती. टू सी म्हणजे भासणे. आय विश्ड आय वॉज सो फेअर. माझी अशी इच्छा झाली की मी तसाच तिच्यासारखाच गोरा असतो, मी तिच्यासारखाच असा आनंदी असतो तर किती बरं झालं असतं. फेअर, फेअर म्हणजे गोरा. तुम्हाला माहिती की नाही? फेअर अँड लवली. त्यातलं माहिती की तोंडाला होता पण ते फेअर म्हणजे गोरा. मी जर तिच्यासारखाच गोरा असतो तर मला तिचा हेवा वाटला होता. लक्षात घ्या सर. आणि असं नेहमी होतं. आपल्याला बघा सर, आपल्यापेक्षा सगळी चांगली माणसं दिसतात. आपल्या समोरच्या माणसाने किती चांगला शर्ट घातलाय, आपल्या समोरचा माणूस किती देखणा आहे. आपण आपल्याकडे बघतच नाही, दुसऱ्याकडे बघतो आपण. आपल्याकडे असणाऱ्या मोटरसायकलपेक्षा समोरच्याची मोटरसायकल किती भारी आहे. बरोबर. आपल्या घरापेक्षा दुसऱ्याचं घर कसं चांगलं आहे. आपल्याला नेहमी दुसऱ्याच्या चांगलं आपण शोधतो. लक्षात घ्या, आपल्यापेक्षा चांगलं शोधतो. तसं आहे. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आज एका बसमध्ये, टुडे ऑन अ बस, आज एका बसमध्ये, आय सॉ अ लवली गर्ल. मला एक सुंदर मुलगी पाहिली. विथ सिल्कन हेअर. तुझे केस असे रेशमी केस असलेली एक सुंदर मुलगी मी बघितली. आय एनव्हीड हर. मला तिचा हेवा वाटला. शी सीम्ड सो गे. ती इतकी आनंदी भासत होती. आय विश्ड आय वॉज सो फेअर. माझी अशी इच्छा झाली मी तिच्या इतकाच गोरा असायला पाहिजे, अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. लक्षात घ्या. व्हेन सडनली, लक्षात घ्या, व्हेन सडनली शी रोज टू लिव्ह. तेवढ्यात अचानकपणे ती निघण्यासाठी उठली. रोज, रोजचं मूळ रूप राईज. राईज म्हणजे उठणे, आणि टू लिव्ह म्हणजे निघण्यासाठी, जाण्याचा स्टॉप आला असेल. ती जाण्यासाठी उठली. आणि मी बघितलं तो काय, धक्का बसला मला.
काय झालं माहिती आहे? आय सॉ अर हॉबल डाऊन द आईल. मी तिला त्या 2 खुर्च्यांच्या रांगेच्या मधून लंगडताना बघितलं. हे आईल आहे बघा सर, AISLE, आयसल म्हणायचं नाही. काय उच्चार आहे? आईल. आईल म्हणजे पॅसेज बिटवीन 2 rows ऑफ सीट्स. 2 खुर्च्यांच्या रांगेमधली जागा. तर 2 खुर्च्याच्या रांगेमधल्या जागेमधून ती लंगडत उठली. हॉबल म्हणजे काय? वॉक विथ लिम्ब, लंगडत चालले. ती लंगडत, लक्षात घ्या, चालू लागली आणि मी त्या लंगडताना पाहिलं, लक्षात घ्या. शी हॅड 1 leg, तिला एकच पाय होता. शी ओव्हर अ क्रंच, ओव्हरचं मूळ रूप वेअर, WEAR, वेअर म्हणजे परिधान करणे. अ क्रंच म्हणजे आर्टिफिशियल लेग. तिने, लक्षात घ्या, कृत्रिम असा पाय परिधान केलेला होता. बट ॲज शी पास्ड अ स्माईल, पण ती जात असताना तिने एक मोहक हास्य दिलं. काय हसली ती पोरगी म्हणतात. लंगडी होती पण आनंदी होती. लक्षात घ्या, ती हसली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी या पोरीपेक्षा खूप भाग्यवान आहे की. मी तिच्या एवढा देखणा नसेन कदाचित, मी तिच्या एवढा सुंदर नसेन कदाचित, मी तिच्या एवढा गोरा नसेन कदाचित, माझा चेहरा तिच्या इतका हसरा नसेल कदाचित. अरे पण माझ्याकडे 2 पाय आहेत ना, आणि या 2 पायांनी मी सारं जग हिंडू शकतो. हे सगळं माझं विश्व माझं होऊ शकतं. मी खरंच तिच्यापेक्षा भाग्यवान आहे, ह्याची जाणीव मला झाली. आणि मग, ओ गॉड, हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, जेव्हा मी तुझ्याकडे तक्रार केली की देवा मला तिच्यासारखा बनव. ती किती सुंदर आहे, ती किती देखणी आहे, ती किती हसरी आहे, ती किती आनंदी आहे. मला तिच्यासारखं बनव. आणि मला तू काय बनवलंयस? मी गोरा नाही आहे, मी गिड्डा आहे, मी देखणा नाही आहे, असं मला तू बनवलंस. मी तुझ्याकडे तक्रार केली. व्हाईन म्हणजे तक्रार करणे, रडक्या स्वरात तक्रार करणे, म्हणजे कंप्लेन इन अ क्राईंग टोन. मी परमेश्वराच्याकडे तक्रार केली, मला कसलं बनवलंयस तू? काळं बनवलंयस, नक्ट बनवलंयस, गिड्ड बनवलंयस, आणि त्या पोरीला कसं देखणं बनवले, गोरं बनवले, हसरं बनवले, आणि माझा चेहरा बघ स्मशानभूमीत आल्यासारखा. मला कसं बोल? मी परमेश्वराने तुझ्याकडे तक्रार केली, पण भगवंता मला माफ कर. फॉरगिव्ह म्हणजे माफ कर मला. म्हणजे तरी लक्षात घ्या, माफी मागितली परमेश्वराला. आय हॅव 2 legs, माझ्याकडे 2 पाय आहेत. द वर्ल्ड इज माइन, हे सारं ह्या 2 पायांनी सारं विश्व मी हिंडू शकतो, सारं विश्व हे माझं होऊ शकतं. परमेश्वरा, माझ्या हातनं चूक झाली. मी ती मुलगी फार चांगली आहे, माझ्यापेक्षा भाग्यवान आहे असं मी म्हणालो, पण नाही रे परमेश्वरा, ह्या मुलीपेक्षा मी भाग्यवान आहे. ह्या मुलीकडं कदाचित गोरेपणा असेल, ह्या मुलीकडं देखणेपणा असेल, या मुलीकडं सौंदर्य असेल, पण भगवंता तिच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे. माझ्याकडे 2 पाय आहे. अख्खं जग मी हिंडू शकतो ह्या 2 पायांनी. सारं विश्व माझं होऊ शकतं. द वर्ल्ड इज वाईन, हे सारं विश्व माझं आहे, लक्षात घ्या, ह्या 2 पायामुळं. आणि भगवंता मला माफ कर, मी तुझ्याकडे तक्रार केली की मला तू असं का बनवलंस म्हणून. ह्या कवितेमध्ये सर खूप अलंकार आहेत. ही खूप, जेवढे अलंकार आहेत लक्षात घ्या, जेवढे जास्त अलंकार तेवढी कविता भारी. पहिल्याच ओळीत अलंकार आहे मुलांनो. पहिल्या ओळीमध्ये बघा, इथं आय हा कर्ता आहे. इथं आय हा काय बघा सर? कर्ता आहे. सॉ हे क्रियापद आहे. हा कर्ता, हे क्रियापद, हे कर्म. आणि लक्षात घ्या, ऑन अ बस जादा भाग 1, टुडे जादा भाग 2. म्हणजे हे वाक्य सरळ कसं झालं असतं? तर आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे, असं साधं वाक्य होतं सर, लक्षात घ्या. म्हणजे हे वाक्याचा क्रम बदललाय. या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता क्रियापद नाहीये, म्हणून ह्या ओळीमध्ये, ह्या लाईनमध्ये अलंकार आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे द वर्ड्स आर नॉट इन करेक्ट प्रोज ऑर्डर. इथले शब्द जे आहेत ते योग्य अशा क्रमाने नाही आहेत. द करेक्ट ऑर्डर इज, करेक्ट क्रम कसा आहे? आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे. आय कर्ता, सॉ हे क्रियापद, कर्ता क्रियापद सुरुवातीला, ऑन अ बस जादा भाग नंतर, आणि टुडे हा जादा भाग 2 सर्वात शेवटी. म्हणजे कर्ता क्रियापद कर्म अगोदर,
जादा भाग हे दोन्ही शेवटी टाकायचे. हा क्रम झाला, लक्षात घ्या. म्हणून इथं अलंकार कुठला आहे? इन्व्हर्जन आहे. इथं आणखीन एक बघा सर, इथं सडनली मध्ये यस आहे, शी मध्ये यस आहे, सॉ मध्ये यस आहे. म्हणून अलंकार आहे अलिट्रेशन. अलिट्रेशनला मराठीमध्ये म्हणतात अनुप्रास अलंकार. आणि अनुप्रास अलंकार म्हणजे इथं यसचं चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चम्मच से चटनी चटाई, काकाने काकूचे काळे केस कात्रीने काल करा करा कापले. हे सगळं तसं सडनली मध्ये यस, शी मध्ये यस, सॉ मध्ये यस. आणि म्हणून अलंकार आहे अलिट्रेशन, अनुप्रास अलंकार. द साऊंड ऑफ यस इज रिपीटेड प्लीजिंगली. इथं बघा, ओ गॉड, ओ ओ, मग ओ या शब्दातनं ध्वनी व्यक्त होतोय बघा सर. ह्याला म्हणतात ऑनोमॅटोपोइया. ऑनोमॅटोपोइया हा अलंकार आहे, लक्षात घ्या, जे ध्वनीसूचक अलंकार आहे. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ओ. ओ या शब्दातनं ध्वनी व्यक्त होतोय, लक्षात घ्या. आणि ह्या ओळीमध्येच हे वाक्य, ही कविता कुणाला उद्देशून आहे? गॉडला. मग गॉड लक्षात घ्या, लिव्हिंग थिंग आहे का? सजीव आहे का? लिव्हिंग बिईंग आहे का? ह्युमन बिईंग आहे का? गॉड ऐकू शकतो का? नाही. गॉड हा नॉन लिव्हिंग थिंग आहे. गॉड ऐकू शकत नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? मग परमेशची नॉन लिव्हिंग थिंग एखादी, लक्षात घ्या, आपण चंदा मामाला कविता उद्देशून म्हटली तर त्याला म्हणतात अपॉस्ट्रफी अलंकार. एखाद्या वस्तूला, एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला उद्देशून जर कविता म्हणली, निर्जीव वस्तूला जर आपण एखादं वाक्य, एखादी ओळ उद्देशून म्हटली तर त्याला अलंकार म्हणतात अपॉस्ट्रफी. द लाईन इज ऍड्रेस्ड टू अ नॉन लिव्हिंग थिंग गॉड. ही जी ओळ आहे, लक्षात घ्या, ही सगळी ओळी जी आहे, ही कविता जी आहे, लक्षात घ्या, ती नॉन लिव्हिंग थिंग, निर्जीव अशी वस्तू जी गॉड आहे त्याला उद्देशून म्हटलेली आहे. म्हणून अलंकार जो आहे तो अपॉस्ट्रफी. पहिल्याच कडव्यामध्ये सर किती अलंकार बघा, इन्व्हर्जन, अलिट्रेशन, ऑनोमॅटोपोइया, अपॉस्ट्रफी, इतके अलंकार. म्हणजे त्या काव्याचं लक्षात घ्या, कवितेला किती सजवलंय बघा. अलंकार म्हणजे दागिने घातलेत किती त्याला, 4 दागिने, लक्षात घ्या, पहिल्याच कडव्यामध्ये. इतकी भारी ही कविता, लक्षात घ्या, आहे. आता आपण पाहतो आहोत सेकंड स्टांजा. लक्षात घ्या बघा, सेकंड स्टांजा तो काय बघा, इथून सेकंड स्टांजा सुरू होतोय, लक्षात घ्या. अँड देन आय स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. आणि मग मी थोडीशी मिठाई खरेदी करायला थांबलो. मिठाई मला पण खूप आवडते. बर्फी, श्रीखंड, बासुंदी, भारी, लक्षात घ्या, मला खूप आवडते. तुम्हाला आवडते की नाही, लक्षात घ्या. हा, आणि मग अशी मिठाई खरेदी करायला मी थांबलो. टू बाय म्हणजे काय? खरेदी करणे, परचेस करणे, लक्षात घ्या. हा, आणि मग द लॅड हू सोल्ड देम, एक पोरग, लॅड म्हणजे लक्षात घ्या पोरग, कार्ट, आणि एक पोरग, लक्षात घ्या, हू सोल्ड देम, जे ते विकत होतं. सोल्डचं मूळ रूप आहे सेल. सेल म्हणजे विकणे. आणि जे पोरग ते विकत होतं, हॅड सच अ चार्म. काय ते पोरग मोहक होतं. मोहक म्हणजे अट्रॅक्टिव्ह होतं, आकर्षक होतं. लय भारी पोरग होतं. पप्पीच घ्यावी असं मला वाटत होतं. एवढं भारी पोरग, लक्षात घ्या, ते मिठाई विकणार. हो, आय टॉक्ड विथ हिम, मी त्याच्याशी बोललो. ही सीम्ड सो काम, तो अगदी शांत असा भासत होता. शांत, समाधानी, सुखी असा तो भासत होता. काम म्हणजे शांत. इफ आय वेअर लेट इट वुड डू नो हार्म. समजा मला थोडाफार उशीर झाला असता, तिथं मी रेंगाळलो असतो, समजा मला उशीर झाला असता तर, लक्षात घ्या, या ठिकाणी काही त्याला हानी झाली नसती, त्याचं काही नुकसान झालं नसतं. हार्म म्हणजे नुकसान. इथं आयच्या पुढे वेअर आले. तुम्ही म्हणाल सर चुकले की नाही, आयच्या पुढे वॉज येतं की नाही, आय एक वचन आहे की नाही, मग आयच्या पुढे वॉज येतं की नाही. पण नाही मुलांनो, हे इफचं कन्स्ट्रक्शन आहे. इफच्या वाक्यामध्ये जर काल्पनिक वाक्य असेल, इफचं वाक्य जर काल्पनिक वाक्य असेल, लक्षात घ्या, तर आयच्या पुढे वेअर येतं. हा, मग म्हटलं इफ आय वेअर द चीफ मिनिस्टर, मी मुख्यमंत्री असतो तर. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर, जर मी पंतप्रधान असतो तर. नाही आहे, असतो तर. बरोबर. मग अशा वेळेला आय वेअर म्हणतात. जर मला उशीर झाला असता तर, उशीर झालेला नाही, पण समजा मला उशीर झाला असता, तिथंच मी रेंगाळलो असतो, गप्पा मारत बसलो असतो, जर मला उशीर झाला असता तर इट वुड डू नो हार्म, काही नुकसान झालं नसतं, काही हानी झाली नसती. त्याच्या शांतपणावर, त्याच्या शांत स्वभावावर, त्याच्या मोहक स्वभावावर काही हानी इजा झाली नसती. ॲज आय लेफ्ट
मी जात असताना, लेफ्टचं मूळ रूप आहे लीव. लेफ्टचं मूळ रूप काय बघा असं लीव. लीवचं स्पेलिंग काय बघा असं, लीवचं स्पेलिंग आहे LEAVE लीव, लक्षात घ्या. आणि जेव्हा मी निघालो, लीव म्हणजे निघणे, आणि जेव्हा मी निघालो जाण्यासाठी, आता मिठाई घेतली, बाय बाय सी यू टाटा निघालो, तेव्हा ही सेड टू मी, तो मला म्हणाला, पोरगा काय म्हणाला बघा, एकदम भारी पोरग, एकदम भारी. मला काय म्हणलं माहित आहे, आय थँक यू, मी तुमचे आभार मानतो. यू हॅव बीन सो काइंड, तुम्ही खूप दयाळू आहात, तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्याकडनं मिठाई खरेदी केलीत, थँक्यू, हा तुम्ही खूप दयाळू आहात, असं ते पोरग म्हणालं. इट्स नाईस टू टॉक विथ फॉक्स लाईक यू, तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबर बोलताना मला खूप छान वाटतं, असं ते पोरग म्हणालं. नाईस म्हणजे छान, फॉक्स म्हणजे पीपल, लोक, लाईक म्हणजे च्यासारखे, तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबर बोलत असताना की नाही मला खूप छान वाटतं. यू सी, हे पहा, यू सी म्हणजे हे पहा, आय एम ब्लाइंड, मी अंध आहे बरं का, मी अंध आहे. माझ्यासारख्या अंध माणसाकडे तुम्ही आलात, माझ्याकडनं तुम्ही मिठाई खरेदी केलीत, थँक्यू, तुम्ही खूप दयाळू आहात, धन्यवाद, आभारी आहे मी तुमचा, माझ्यासारख्या अंध माणसाला मदत केलीत आपण. आणि मग लक्षात घ्या, कवी म्हणतो, अरे 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 अरे, हे पोरग एवढं आकर्षक, एवढं चार्म, एवढं काम, इतकं भारी पोरग, मी जर त्याच्या जागी असतो तर किती बरं झालं असतं, असं मला वाटलं. मी भगवंताला म्हणालो, भगवंता मला त्याच्या एवढं मोह आकर्षक का बनवलं नाहीस, चुकलं माझं. ओ गॉड, हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी, मला माफ कर. व्हेन आय व्हाईन, मी तुझ्याकडे तक्रार केली, मी तुला म्हणालो, देवा मला कसलं बनवलंस, हा किती पोरग मोहक आहे, आकर्षक आहे, चांगला आहे, हा ह्याच्यासारखं मला का नाही बनवलंस, अशी मी भगवंता तुझ्याकडे तक्रार केली. भगवंता मला माफ कर, मला माफ कर भगवंता. आय हॅव 2 आईज, माझ्याकडे 2 डोळे आहेत. ते पोरग अंध आहे, माझ्याकडे 2 डोळे आहेत, आणि ह्या 2 डोळ्यांनी हे सारं विश्व माझं होऊ शकतं. द वर्ल्ड इज वाईन, द वर्ल्ड इज माईन, हे सारं विश्व माझं आहे. लक्षात घ्या, 2 डोळ्यामुळं हे सारं विश्व माझं आहे, सारं विश्व मी बघू शकतो. ह्या मुलापेक्षा खरंच मी भाग्यवान आहे. भगवंता, मी तुझ्याकडे तक्रार केली, मला माफ कर. लक्षात घ्या, इथे जर का आपण बघितलात, लक्षात घ्या, तिथं खूप चांगला अलंकार वापरलेला आहे, आणि तो अलंकार आहे एलिट्रेशन. एलिट्रेशन हा अलंकार लक्षात घ्या, म्हणजे द साऊंड ऑफ यस इज रिपीटेड प्लीजिंगली. इथे जर का आपण बघितलं, लक्षात घ्या, एलिट्रेशन मध्ये इथं साऊंड मध्ये यस आहे, सोल्ड मध्ये यस आहे, स्वीट मध्ये यस आहे. बघा सर, इथे पण आणि यस आहे, बघा सर, इथे यस आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे का. बघा सर, इथे आपल्याला दिसतंय, बघा सर, इथे या ठिकाणी हा साऊंड मध्ये तुम्हाला इथं यस दिसतंय, बघा सर, इथं स्वीट मध्ये यस दिसतंय, यस मध्ये हे दिसतंय, आणि त्यामुळे द साऊंड ऑफ यस इज रिपीटेड प्लीजिंगली. इथं यस हा जो साऊंड आहे तो पुन्हा पुन्हा आलाय. अलंकार आहे चंदुकेच्या चाने चंदुकेच्या जिको, अनुप्रास अलंकार. इथं आणखीन एक अलंकार आहे ह्याच ओळीमध्ये, लक्षात घ्या, कुठला अलंकार आहे, अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे अपोजिट वर्ड्स, परस्पर विरुद्ध अर्थी शब्द. बाय म्हणजे खरेदी करणे, सेल म्हणजे विकणे. खरेदी करणे, विकणे, बाय अँड सेल आर प्लेस्ड साइड बाय साइड फॉर ग्रेटर इफेक्ट. अधिक चांगला परिणाम होण्यासाठी असे विरुद्ध अर्थी शब्द, लक्षात घ्या, इथं घातलेले आहेत. लक्षात घ्या, अशा प्रकारचं या ठिकाणी हे आपल्याला सेकंड स्टांजा आपल्याला आढळून येतोय. लक्षात घ्या, आणि आता आपण बघतोय थर्ड स्टांजा. लक्षात घ्या, खूपच महत्वाचा असा थर्ड स्टांजा आपण पाहतोय. लक्षात घ्या, लॅटर, आणि मग नंतर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. मी, लक्षात घ्या, रस्त्यावरून खाली चालत चाललो. लॅटर म्हणजे नंतर मी रस्त्यावरून खाली चालत चाललो, त्यावेळेला आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू. तेव्हा मला एक बाळ दिसलं, खूप चांगलं मुलगा दिसला, बाळ दिसलं मला, ज्याचे निळे भोर डोळे होते, मंदाकिनीसारखे. बरं, काय डोळे होते हो, निळे 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 डाळे, अगदी मांजरासारखे, खूप छान. लक्षात घ्या, खूप छान ते बाळ होतं, गर पाल, निळं निळं डोळं, आहा, काय बाळ होते. लक्षात घ्या, आणि मग मी त्या एका बाळाला बघितलं, त्याचे निळे निळे डोळे होते. मला वाटलं, भगवंता
काय त्या पोराला देखणं बनवलंयस, काय पोरग देखणं, काय त्याचे डोळे, मी जर त्याच्यासारखा असतो तर कसलं बनवलंयस मला, अशी मी भगवंताकडे तक्रार केली. ही स्टूड, तो मुलगा उभा राहिला, तो मुलगा उभा होता अँड वॉच्ड द अदर्स प्ले, आणि इतर मुलं खेळत असताना तो बघत होता. वॉच म्हणजे पाहणे. इतर मुलं खेळत असताना तो बघत होता. इट सीम्ड, असं भासत होतं, ही न्यू नॉट व्हॉट टू डू, काय करायचं हे त्याला कळत नाहीये असं भासत होतं. म्हणजे जाऊन आपण मुलांच्यावर खेळावं वगैरे, काय करावं, व्हॉट टू डू, काय करावं हे त्याला कळत नसल्यासारखं या ठिकाणी असं भासत होतं. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मोमेंट म्हणजे क्षण, मी क्षणभर थांबलो. देन आय सेड, मग मी म्हणालो, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, बाळा, डिअर म्हणजे बाळ, बाळा तू इतरांच्या बरोबर खेळात का सामील होत नाहीस. व्हाय म्हणजे का, जॉईन म्हणजे सामील होणे, तू इतरांच्या बरोबर खेळात सामील का होत नाहीस, असं मी त्याला विचारलं. ही लुकड आहे, तो पुढेच बघत होता. विदाउट अ वर्ड, एक शब्द बोलला नाही माझ्याशी, माझ्याशी एक शब्द बोलला नाही, आणि एक शब्द न बोलता तो पुढेच बघत होता. त्याने माझ्याकडे नाही बघितलं. देन आय न्यू, मग मला कळालं की ही कुड नॉट हिअर, तो ऐकू शकत नाही, तो ऐकू शकत नाही, तो बहिरा आहे. टू हिअर म्हणजे ऐकणे, तो ऐकू शकत नाही, लक्षात घ्या. आणि मग मला माझी चूक कळाली. आहेत निळे भोर डोळे, पोरग मस्त देखणं आहे, पण बहिरा आहे. भगवंता, मी म्हणालो, मी जर त्याच्या जागी असतो तर किती बरं झालं असतं, मी तितका देखणं असतं, किती सॉरी, चुकलं माझं देवा, मी तुझ्याकडे तक्रार केली, व्हेन आय व्हाईन, मी तुझ्याकडे तक्रार केली, हे भगवंता, ओ गॉड फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आय हॅव 2 ears, मला भगवंता 2 कान आहेत. द वर्ल्ड इज माइन, ह्या 2 कानांनी ह्या विश्वातले सगळे आवाज मी ऐकू शकतो. सर्वविश्व हे माझं आहे, लक्षात घ्या. 2 कानामुळं, 2 डोळ्यामुळं, 2 कानामुळं, लक्षात घ्या, हे विश्व सगळं माझं आहे. भगवंता, चुकलं माझं, मी तुझ्याकडे तक्रार केली. लक्षात घ्या. आता 4थं कडवं आपल्या समोर आहे. या ह्याच्यामध्ये बघा सर, एक रिपिटेशन अलंकार सातत्याने येतोय बघा सर. म्हणजे ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, आय हॅव 2 ears, द वर्ल्ड इज माइन. ही जी या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा सर, हे वाक्य ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, हिथं पण वाक्य बघा, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, बरोबर, लक्षात घ्या. द वर्ल्ड इज माइन, द वर्ल्ड इज माइन, हे वाक्य सातत्याने येते बघा. अलंकार आहे रिपिटेशन, म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. द वर्ड्स आर रिपीटेड प्लीजिंगली, ह्या शब्दाची पुनरावृत्ती एक आनंददायी पद्धतीने होते. अलंकाराचं नाव आहे रिपिटेशन. आता शेवटचं 4थं कडवं आपण पाहूया, लक्षात घ्या. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय विल गो, जिथं मला जायचं असेल तिथं हे पाय मला घेऊन जातील. जिथं मला जायचं आहे तिथं मी या पायाच्या साहाय्याने जाईन. विथ आईज टू सी द सनसेट्स क्लोज, सूर्यास्ताचा सुद्धा, सूर्य अस्ताला जातानाचा सुद्धा जे तेज आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो. विथ एअर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो, मला जे काही ऐकायचं असेल ते या कानाच्या साहाय्याने मी ऐकू शकतो. भगवंता, माझ्याकडे पाय आहेत, पायाने मला पाहिजे तिथं मी जाऊ शकतो. हे भगवंता, माझ्याकडे डोळे आहेत, सगळं काही मी जगातलं पाहू शकतो. हे भगवंता, माझ्याकडे कान आहेत, सगळ्यातलं सगळं मी ऐकू शकतो. ओ गॉड, हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, मी तुझ्याकडे तक्रार केली, मला किती दुर्दैवी तू बनवलंयस, मला किती काळं बनवलंयस, मला किती नक्ट बनवलंयस, असं मी म्हणालो. देवा, माझी चूक झाली, देवा मी चूक झाली, मी तुझ्याकडे तक्रार केली, भगवंता मला माफ कर. आय एम ब्लेस्ड, खरंच मी भाग्यवान आहे, खरंच मी लकी आहे, खरंच मी फॉर्च्युनेट आहे, खरोखरच इंडीड मी खरंच भाग्यवान आहे. भगवंता, माझ्याकडे 2 कान आहेत, 2, लक्षात घ्या, माझ्याकडे पाय आहेत, 2 डोळे आहेत. भगवंता, माझ्याकडे, खरंच मी भाग्यवान आहे. द वर्ल्ड इज माइन, हे सारं जग माझं आहे, हे सगळं जग मी पाहू शकतो. लक्षात, थोडक्यात लक्षात घ्यायचं, आपण इथं बघितलं तर ह्या जॉय लोव्हिलेट क्रॉफोर्ड या कवीनं काय सांगितलं या कवितेमध्ये, तर या कवितेमध्ये जे सांगितले ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, काय सांगितलंय की वी शुड रिमेंबर दॅट, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कंटेंटमेंट इज हॅपीनेस, समाधान हेच सुखाची गोष्ट आहे. लक्षात घ्या,
दुःख केव्हा होतं मला सांगा सर? दुःखाचं मूळ कशात आहे? गौतम बुद्धांनी सांगितलं, अपेक्षा. अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे, लक्षात घ्या. आपण अपेक्षा करतो, मला आपण त्या मुलासारखं बनण्याची अपेक्षा करतो, त्या मुलीसारखं सुंदर बनण्याची अपेक्षा करतो, त्या मुलासारखे एक निळेभोर डोळे असण्याची अपेक्षा करतो, बरोबर, त्या माणसासारखं श्रीमंत असण्याची अपेक्षा करतो. अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स इज द रूट कॉज ऑफ ऑल अनहॅपीनेस. लक्षात घ्या, ही जी अपेक्षा आहे ते सर्व दुःखांचं मूळ कारण आहे. मग सुख कशात आहे? सुख समाधानात आहे. कंटेंटमेंट इज हॅपीनेस. लक्षात घ्या, सुख कशात आहे सांगा? समाधान हे सुख आहे. हे लक्षात घ्या, कवितेमध्ये सांगितले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतानी आपल्याला जसं ठेवलेलं आहे तसं लक्षात घ्या, राहावं, समाधानी राहावं, चित्तामध्ये समाधान असावं. लक्षात घ्या, हाव हाव, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं सारखं करू नये, किरकिर 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 करू नये, समाधानाने राहावं. समाधान असलं की सुख मिळतं, हे लक्षात घ्या. वी मस्ट बी ग्रेटफुल टू गॉड. आपण लक्षात घ्या, परमेश्वराबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. भगवंताने आपल्याला काय दिलं नाही? डोळे दिले, कान दिले, जीभ दिली, हात दिलं, हृदय दिलं. काय या एक एक अवयवांची किंमत आहे. सगळ्यात जास्त बुद्धिमत्ता दिली, शिकायला येते, आपल्याला कळतंय, बोललेलं बोलता येतंय. भगवंतानं काय काय दिलंय आपल्याला. खरंच भगवंताबद्दल आपण कृतज्ञ, कृतघ्न नव्हे, कृतज्ञ म्हणजे उपकार विसरणारा. आपण कृतज्ञ असलं पाहिजे, भगवंताबद्दल आपण आभारी असलंच पाहिजे. वी शुड नॉट कंप्लेन. आपण भगवंताकडे सारखी तक्रार करता कामा नये, मला हे दे, मला ते दे, असं कर, तसं कर. नाही, हात जोडायचे असतील तर भगवंता, मला तू खूप काही दिलंस, धन्यवाद, परमेश्वर आभारी आहे मी तुझा, असं म्हणण्यासाठी, कृतज्ञता, आभार व्यक्त करण्यासाठी हात जोडावे. पाहिजे पाहिजे, अजून पाहिजे, हे दे, ते दे, नको, बस नको. कारण कधी लोभ संपतच नाही, पाहिजे पाहिजे संपतच नाही. लक्षात घ्या, आणि मग दुःखाचं कारण होतं. वी मस्ट काउंट अवर ब्लेसिंग्स. आपल्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, ब्लेसिंग्स म्हणजे चांगल्या गोष्टी, गुड थिंग्स, त्या आपण मोजाव्यात. किती चांगल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. बघा ना, आपल्याला राहायला घर आहे, आपल्याला खायला अन्न मिळतं, आपल्याला चांगले आई वडील आहेत, आपण अत्यंत व्यवस्थित, लक्षात घ्या, 2 वेळ पोटभर खाऊ शकतो, शाळेला जाऊ शकतो, शिकू शकतो. बघा ना, काही मुलं आहेत त्यांना घर नाही, रस्त्यावरती झोपतात, शाळेला जात नाहीत, पुस्तकं नाहीत, आई वडील नाहीत, भीक मागतात. आज त्यांच्यापेक्षा आपण किती भाग्यवान आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? आपण आपले ब्लेसिंग्स मोजा. आपण आपल्याला भगवंतानी दिलेल्या चांगल्या गोष्टी आपण मोजल्याच पाहिजेत. लक्षात घ्या, काउंट. वी कॅन फील दॅट. मग आपल्याला असं जाणवेल की वी आर फॉर्च्युनेट, की आपण सुदैवी आहोत, आपण नशीबवान आहोत, लकी आहोत, याची आपल्याला जाणीव होईल जर का आपण आपल्या चांगल्या गोष्टी, भगवंताने आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी दिल्या त्या जर का आपण मोजलं तर. इफ वी ट्राय टू सी अनफॉर्च्युनेट पीपल, जर का आपण दुर्दैवी लोक पाहायचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या, आपण किती सुदैवी आहोत ह्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. एक उदाहरण दाखल सांगतो, लक्षात घ्या. समजा आपण, लक्षात घ्या, सायकलनी चाललेलो आहे, क्लासला यायला लागलं सायकलनी, आणि सायकलनी क्लासला येत असताना इथं रेड लाईट लागला सिग्नलवर, आणि आपण थांबलो, आणि समोर बघितलं एक मोटरसायकलवाला उभारलेला आहे, ढागा 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 बुलेटवर, आणि आपण, लक्षात घ्या, आपले सायकलवर आपण चाललोय, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आणि मग आपल्याला काय भारी पोरगा आहे, बुलेट बुलेट, एकदम भारी, ह्याच्या जागी आपण असतो तर, लक्षात घ्या, असं आपल्याला वाटायला लागतं. ते दुःखाचं मूळ कारण होतं. आपण आपल्यापेक्षा अधिक चांगल्या लोकांना बघतो. पुढे, लक्षात घ्या, गेलो आपण, मग तो समजा बुलेटवाला आहे, बुलेटवाला पुढल्या सिग्नलला जाऊन थांबला, त्याने एक कार बघितली, आणि लक्षात घ्या, त्याने एक मारुती कार बघितली, लक्षात घ्या, साधी कार बघितली, लक्षात घ्या, आणि या ठिकाणी मारुती कारमध्ये तो बसलेला मनुष्य बघितला, खूप छान एकदम, आणि तो म्हटला, आला किती ऊन आहे, उन्हानं मला किती झळा लागतात, गरम गरम, आणि मला किती, लक्षात घ्या, उन्हामध्ये मी, आणि तो कसा सावलीत छान अगदी कारमध्ये बसून 4 चाकी चालवतोय, मी किती दुर्दैवी आहे, हा मनुष्य किती भाग्यवान आहे. मग जेव्हा तो कारवाला, तो मारुतीवाला पुढल्या चौकामध्ये गेला आणि थांबला, तेव्हा त्याला एक, लक्षात घ्या, कुठली गाडी दिसली सांगा सर? एकदम भारीतली गाडी, 30 लाखाची ऑडी दिसली, लक्षात घ्या.
एसी कार एकदम भारी, 4 सगळं लक्षात ग्लास वगैरे सगळं दिसलं एकदम भारी एकदम गाडी, आणि एसी बीसी चालू आहे, आतमध्ये मनुष्य असा बसलेला आहे, पांढरा शुभ्र पोशाख घालून, लक्षात घ्या बसलेला आहे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही बघितलं हा किती भाग्यवान आहे, माझी साधी गाडी मारुती, लक्षात घ्या. जसा एसी पण बंद पडला तेव्हा कसा एसी छान भारी बसलाय, किती मी दुःखी आहे, लक्षात किती मी दुर्दैवी असं आपल्याला या ठिकाणी वाटायला लागतं. बरोबर आहे. तसं लक्षात घ्या, सायकलवाल्याला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकलवाल्याला कार पाहिजे, कारवाल्याला भारी कार पाहिजे, भारी कारवाल्याला हेलिकॉप्टर पाहिजे, हेलिकॉप्टरवाल्याला प्लेन पाहिजे, हे चालूच राहणार आणि आपण दुःखी होतच राहणार. पण याच्या उलट काय सर, ज्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे त्याने कारवाल्याकडे बघावं आणि म्हणावं मी किती भाग्यवान आहे, माझ्याकडे हेलिकॉप्टर आहे. कारवाल्याने लक्षात घ्या मोटरसायकलवाल्याकडे बघावं आणि म्हणावं ह्याच्याकडे मोटरसायकल आहे, माझ्याकडे कार आहे, मी किती भाग्यवान आहे. मोटरसायकलवाल्यानं सायकलवाल्याकडे बघावं आणि म्हणावं ह्याच्याकडे तर सायकल आहे, माझ्याकडे मोटरसायकल आहे, बुलेट आहे, मी किती भाग्यवान आहे. सायकलवाल्यानं चालत जाणाऱ्याकडे बघावं आणि म्हणावं लक्षात घ्या मी किती भाग्यवान आहे, माझ्याकडे सायकल आहे, ह्याच्याकडे तर चालत चाललाय. चालत जाणाऱ्यानं लगड्या माणसाकडे बघावं आणि म्हणावं अरे ह्याच्याकडे, किंवा चालत जाणाऱ्या माणसानं चप्पल नसलेल्या माणसाकडे बघावं आणि म्हणावं की ह्या लक्षात घ्या ह्याच्याकडे तर चप्पल पण नाही, माझ्याकडे चप्पल तरी आहे. आणि चप्पल नसलेल्या माणसाने लक्षात घ्या या ठिकाणी एखाद्या लगड्या माणसाकडे बघावं आणि म्हणावं की अरे माझ्याकडे चप्पल नसे ना का, मी गरीब का सर, माझ्याकडे 2 पाय तरी आहेत, ह्याच्याकडे एकच पाय आहे, मी किती भाग्यवान आहे. ज्याच्याकडे 1 पाय आहे त्यानं लक्षात घ्या दोन्ही पाय नसलेल्या माणसाकडे बघावं आणि म्हणावं अरे ह्याच्याकडे दोन्ही पाय नाहीत, माझ्याकडे लक्षात घ्या 1 तरी पाय आहे. लक्षात घ्या आपण आपल्यापेक्षा दुर्दैवी माणसाला जर बघितलं तर आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती सुखी आहोत याची आपल्याला कल्पना येते आणि मग आपण परमेश्वराचे आभार मानतो. लक्षात घ्या जगामध्ये खूप दुःखी आणि खूप दुर्दैवी लोक आहेत. लक्षात घ्या आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला खरोखरच आपण किती भगवंतांनी आपल्याला किती चांगल्या गोष्टी दिलेत. आपण आपल्या वी मस्ट काउंट अवर ब्लेसिंग्स. आपण आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या आपण मोजल्या पाहिजेत. वी कॅन फील दॅट वी आर फॉर्च्युनेट. आपल्या लक्षात घ्या आपण सुदैवी आहोत याची आपल्याला जाणीव होऊ शकते इफ वी ट्राय टू सी अनफॉर्च्युनेट पीपल. जर का आपण असे दुर्दैवी लोक पाहण्याचा प्रयत्न केला तर. वी कॅनॉट कंप्लेन. आपण तक्रार करू शकत नाही व्हेन वी रिअलाइज अदर्स अनहॅपीनेस. जेव्हा इतरांचं दुःखाची जाणीव आपल्याला होते, जेव्हा इतरांच्या दुःखाची जाणीव आपल्याला होते तेव्हा आपण लक्षात घ्या तक्रार करू शकत नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अँड दिस इज द मेसेज. हा काय मेसेज आहे लक्षात घ्या सर, की वी मस्ट काउंट अवर ब्लेसिंग्स. वी शुड नॉट कंप्लेन. वी मस्ट बी ग्रेटफुल टू गॉड. लक्षात घ्या. अँड वी कॅन फील दॅट वी आर फॉर्च्युनेट इफ वी ट्राय टू सी अनफॉर्च्युनेट पीपल. दिस इज द मेसेज ऑफ दिस पोएम. लक्षात घ्या कवितेचा हा मेसेज आहे. आपण जर बघितलं लक्षात घ्या तर या कवितेमध्ये काही रायमिंग वर्ड्स आहेत. लक्षात घ्या काही राईम स्कीम आहे. बघायचं कवितेमध्ये बघायचं कसं आहे. इथे बघायला गेला तर हेअर फेअर, हेअर फेअर शेवटी उच्चाराकडे बघा. प्रोनन्सिएशन बघा. प्रोनन्सिएशन हेअर फेअर. हे जे राईम आहे बघा सर. आय उच्चार आय स्माइल, आय स्माइल वाईन माइन. मग हे जे काही प्रोनन्सिएशन आहे राईम वर्ड्स आहेत लक्षात घ्या. मग ह्याला हेअर फेअर ह्याला ए स्वरूपाचे रायमिंग वर्ड्स म्हणतोय आपण. एक ए प्रकारचे. आय स्माइल ह्याला बी स्वरूपाचे रायमिंग वर्ड्स आपण म्हणतोय. वाईन माइन ह्याला सी स्वरूपाचे रायमिंग वर्ड्स आपण म्हणतोय. म्हणून राईम स्कीम काय बघा. ए ए बी बी शी शी ए बी बी सी सी ही राईम स्कीम आहे. लक्षात घ्या फर्स्ट स्टांजाची. आपण सेकंड स्टांजामध्ये जाऊया. लक्षात घ्या सेकंड स्टांजामध्ये कसं आहे बघा सर. स्वीट्स ए. बरोबर आहे ना. कदाचित लक्षात घ्या ही ओळख काही पुस्तकामध्ये पुढे आहे अशी. मग त्याला डायरेक्ट ह्याला आपण चार्मला ए म्हणू शकतो. लक्षात घ्या काय असेल तर. पण समजा ह्याप्रमाणे आपण बघूया. स्वीट्सला ए, चार्म बी, काम बी, हार्म बी. चार्म, काम, हार्म हे बी स्वरूपाचे शब्द आहेत. लक्षात घ्या सर. काइंड, ब्लाइंड सी स्वरूपाचे. वाईन, माइन लक्षात घ्या हे जे आहेत हे डी स्वरूपाचे शब्द आहेत. लक्षात घ्या. बरोबर याला काय म्हणता येईल आपल्याला. लक्षात घ्या याला डी स्वरूपाचे शब्द आहेत ते
असं याला आपल्याला म्हणता येईल, लक्षात घ्या. म्हणजे ABBBCCDD, ABBBCCDD ही राईम स्कीम आहे, लक्षात घ्या. तिसऱ्या आपण स्टांझाकडे जाऊया. बघा बरं सर, ब्ल्यू हे डू आहे, डूचं जमत नाही. ब्ल्यू हे डू, ब्ल्यू डू नाही जमत सर. किंवा ह्याला ए म्हणलं, ह्याला बी म्हणलं. डिअर हिअर जमलं. डिअर हिअर सीसी, वाईन माइन डीडी. म्हणजे राईम स्कीम काय आली? ABCCDD. बरं सर, ABCCDD ही राईम स्कीम आली, लक्षात घ्या. असं आपण थोडंसं रायमिंग वर्ड्स बघायचे. चौथ्या कडव्यामध्ये कसं होईल बघा सर, गो ग्लो गो ग्लो, हे लक्षात घ्या. गो आणि ग्लो, गो गो आणि ग्लो थोडा फरक आहे सर. AB म्हटलेला. ग्लो नो हे जमते सर. ग्लो नो हे जमते BB. आणि व्हाईन माइन CC म्हणजे ABBCC. हे गो हे वेगळं आहे बघा सर. गो बघा, गो आणि हे ग्लो असं आहे बघा. हे गो वेगळा आहे आणि ग्लो वेगळा आहे. हा, म्हणजे गोला ए म्हणलं, ग्लो आणि नो ह्याला BB म्हणलं, वाईन माइनला CC म्हटलं. राईम स्कीम आहे ABBCC. बरं, ही राईम स्कीम झाली. तर अशा प्रकारे जी कविता आहे, लक्षात घ्या, ती खूप सुंदर अशा प्रकारची कविता आहे. ही कविता जी आहे ते मोनोलॉग आहे, लक्षात घ्या. आपण पाहतोय आणखीन एकदा ही कविता जाताना बघूया, लक्षात घ्या. आणि एक खूप चांगल्या प्रकारचे अलंकार ह्या कवितेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. हा जो आईल वगैरे हा जो, लक्षात घ्या, उच्चार आहे तो जरा अवघड आहे, तो आपण लक्षात ठेवूया. बघूया काय पहिली स्टोरी काय बघा सर. आपण फास्ट मध्ये एकदा बघूया, जस्ट ऍज अ रिवाइज. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आज मी बस मध्ये, लक्षात घ्या, एक रेशमी केस असलेली एक सुंदर मुलगी बघितली. आय एनविड हर, मला तिचा हेवा वाटला. शी सेम्ड सो गे, ती मला खूप आनंदी असल्यासारखं वाटलं. आय विश्ड आय वॉज सो फेअर, मला असं वाटलं, माझी अशी इच्छा झाली की मी तिच्यासारखाच गोरा असतो, मी तिच्यासारखाच देखणा असतो, मी तिच्यासारखा सुंदर असतो, तर किती बरं झालं असतं, असं या ठिकाणी मला वाटलं. When suddenly she rose to leave, जेव्हा ती जाण्यासाठी अचानक उठली. I saw her hobble down the aisle, तेव्हा मी त्या खुर्चीच्या रांगेमधून ती लगडत असताना मी तिला बघितलं. शी हॅड वन लेग, तिला एकच पाय होता. शी ऑर अ क्रच, तिनं, लक्षात घ्या, एक कृत्रिम पाय तिनं परिधान केलेला होता. ॲज शी पास्ड अ स्माईल, जेव्हा ती, लक्षात घ्या, या ठिकाणी बट शी पास्ड अ स्माईल, पण ती, लक्षात घ्या, खूप छान अशी हसत होती. लक्षात घ्या, ती जात असताना लगडेपणाचं दुःख तिच्यावर नव्हतं. ओ गॉड, हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, जेव्हा भगवंता मी तुझ्याकडे तक्रार केली की पोरगी किती चांगली आहे, ही पोरगी रेशमी केसाची सुंदर पोरगी आहे, मी हिच्यासारखा असतो तर किती बरं झालं असतं. भगवंता मला माफ कर, मी हिच्यासारखा नाहीये, फार बरं झालं. हिच्याकडे तर एक पाय नाही, माझ्याकडे 2 पाय आहेत. भगवंता, मी सारं जग बघू शकतो, चुकलं माझं भगवंता, तू मला खूप दिलेलं आहेस. ओ गॉड, हे भगवंता, फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन, मी तुझ्याकडे तक्रार केली, भगवंता मला माफ कर. आय हॅव 2 legs, माझ्याकडे 2 पाय आहेत. द वर्ल्ड इज वाईन, हे सारं विश्व माझा आहे या 2 पायामुळं. भगवंता मला माफ कर, तू मला खूप काही दिलेलं आहेस. या ठिकाणी दुसरं, लक्षात घ्या, बघूया दुसरं कडवं. देन आय स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स, तेव्हा काही मिठाई खरेदी करण्यासाठी मी थोडंसं थांबलो. द लाइट हू सोल्ड देम हॅड सच चार्म, एक पोरग जिथे मिठाई विकत होतं ते खूप आकर्षक होतं, खूप मोहक होतं, अगदी कृष्णासारखं खूप मोहक होतं. मी कसा का नकटा तसा नाही, ते पोरग खूप छान होतं. आणि मला वाटलं हे पोरग किती भारी आहे, त्याच्या जागी मी असतो तर मला वाटलं. आय टॉक्ड विथ हिम, मी त्याच्याशी बोललो. ही सीम्ड सो काम, तो खूप शांत असा भासला. इफ आय वेअर लेट इट वुड डू नो हार्म, जर मला उशीर झाला असता, त्याच्याकडे मी गेलो नसतो तर काही त्याची हानी झाली असते असं मला वाटत नाही. इतका तो समाधानी आणि शांत होता. ॲज आय लेफ्ट, पण जेव्हा मी तिथून निघालो मिठाई खरेदी करून, ही सेड टू मी, तो मला म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे मिठाई खरेदी केली, धन्यवाद. इट्स नाईस टू टॉक विथ फॉक्स लाईक यू, तुमच्यासारख्या लोकांच्या बरोबर बोलताना मला खूप छान वाटतं, तुम्ही खूप छान आहात, तुमच्यासारख्या लोकांच्यावर बोलताना मला खूप छान वाटतं. फॉक्स, लक्षात, फॉल्कस म्हणायचं नाही, फॉल्कस नाही, फॉक्स. तुमच्यासारख्या लोकांच्यावर बोलत असताना मला खूप छान वाटतं. यू सी, हे पहा, आय एम ब्लाइंड, मी अंध आहे.
मी अंध आहे. तुमच्यासारख्या लोकांसोबत बोलताना मला खूप छान वाटतं. मग मला माझी चूक कळाली. मला तर भगवंतानं 2 डोळे दिलेत. मी त्याच्यासारखा नाहीये, फार बरं झालं. भगवंता माझ्या हातनं चूक झाली. मी तुझ्याकडे तक्रार केली. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. जेव्हा मी तक्रार केली तेव्हा मला माफ कर. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. हे मला 2 डोळे भगवंता तू दिलेले आहेत. ह्या 2 डोळ्यांनी हे सारं विश्व माझं आहे. भगवंता मला माफ कर. हे सारं विश्व मी पाहू शकतो या 2 डोळ्यांनी. तिसरं कडवं आहे, लक्षात घ्या. लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट. नंतर मी लक्षात घ्या रस्त्याने जात होतो. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लेव. तेव्हा मला निळे निळे डोळे असल्यासारखे लक्षात घ्या तो देखणं पोरगं मला बघायला मिळालं. ही स्टुडंट वॉच द अदर्स प्ले. इतर मुलं खेळत असताना तो उभारला होता आणि ते पाहत होता. इट सीम्ड ही न्यू नॉट व्हॉट टू डू. मला असं वाटतं की त्याला काय करावं हे कळत नसल्यासारखं भासत होतं. आय स्टॉप्ड अ मोमेंट. मी एक क्षणभर थांबलो. अँड आय सेड, आणि मी म्हणालो, व्हाय डोंट यू जॉइन द अदर्स डिअर. बाळा, डिअर म्हणजे बाळा, तू इतरांच्या बरोबर खेळण्यात का सामील होत नाहीस. जॉईन म्हणजे सामील होणे. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. तो काही न बोलता पुढेच बघत होता. टू लुक अहेड म्हणजे पुढे पाहणे. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि मग मला कळालं की तो ऐकू शकत नव्हता. आणि मला माझी चूक कळाली. निळेभोर डोळे असलेल्या पोरासारखं मला तू का बनवलं नाहीस हे भगवंता, अशी मी भगवंताकडे तक्रार केली होती. चुकलं माझं. नसेनात का मला, लक्षात घ्या, निळेभोर डोळे, काळे का माझे डोळे असेनात, पण त्या भगवंतानं मला ऐकण्यासाठी 2 कान दिले होते. आणि ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. भगवंता, जेव्हा मी तक्रार केली तेव्हा मला माफ कर भगवंता. व्हेन आय हॅव 2 ears. माझ्याकडे 2 कान आहेत. द वर्ल्ड इज माइन. सारं जग, लक्षात घ्या, माझं आहे. शेवटचं आणि 4थं कडवं. विथ लेग्स टू टेक मी व्हेअर आय विल गो. ह्या पायानिशी जिथं मला जायचं आहे तिथं मी जाईन. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. ह्या डोळ्यांनी मी सूर्यास्ताचं तेज पाहीन. विथ एअर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. ह्या कानांच्या साह्याने मला जे ऐकायचंय ते मी ऐकेन. ओ गॉड, हे परमेश्वरा, फॉरगिव्ह मी, मला माफ कर. व्हेन आय व्हाईन, जेव्हा मी तुझ्याकडे तक्रार केली, भगवंता मला माफ कर. आय एम ब्लेस्ड. खरंच मी भाग्यवान आहे. आय एम लकी. आय एम फॉर्च्युनेट. भगवंता, मी खरंच भाग्यवान आहे. इंडीड, खरोखरच. द वर्ल्ड इज माइन. हे सगळं जग माझं आहे. माझ्याकडे डोळे आहेत, माझ्याकडे कान आहेत, माझ्याकडं पाय आहेत, सगळं काही माझ्याकडे आहे. भगवंता, हे सारं विश्व माझं आहे. भगवंता, मी खूप भाग्यवान आहे. मला माफ कर, मी तुझ्याकडे तक्रार केली. आणि म्हणून मुलांनो, ह्या कवितेवरून आपण काय शिकूया. आपण आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या लोकांच्याकडे बघूया आणि आपण किती नशीबवान आहोत ह्याची आपण जाणीव करून घेऊया. परमेश्वराचे आभार मानूया असं मला वाटतं. आणि नेहमी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. लक्षात घ्या, कृतज्ञ नसलं पाहिजे. जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा कृतज्ञ होतो, आणि जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा कृतज्ञ होतो. लक्षात घ्या. तसं आपण कृतज्ञ होऊया, भगवंताचे आभार मानूया. जे आपल्याला भगवंतानं दिलेलं आहे ते दिल्याबद्दल आपण भगवंताचे आभार मानू, धन्यवाद मानू. खरंच आपण जे काही भाग्यवान आहे, पण आपल्याला जे नशीब मिळालेलं आहे त्या नशिबाबद्दल आपण धन्यवाद देऊया. खूप चांगली कविता. जर जीवनामध्ये तुम्हाला सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तर समाधानी व्हायला पाहिजे. आणि तुम्ही समाधानी केव्हा होऊ शकाल, तुम्हाला आनंदी केव्हा होऊ शकाल, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा कमनशिबी, लक्षात घ्या, तुमच्यापेक्षा दुर्दैवी लोकांच्याकडे तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या सुदैवाची या ठिकाणी जाणीव होईल. धन्यवाद.